हा धम्म परिषदेचा स्टेज आहे. पिक्चरची गाणी म्हणता येणार नाही, परंतु म्युझिक मध्ये म्हटलं गेलं. एका आपल्या समोर नवीन विषय सादर करतो, मनुस्मृतीचा. या मनुस्मृतीनं काय केलं? अरे या मनुस्मृतीनं भगवान बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार बनवलं. या मनुस्मृतीनं काय केलं? या मनुस्मृतीनं संत कबीर, संत रैदास, संत नामदेव महाराज यांचे जीव घेतले, त्यांना जगू दिलं नाही. या मनुस्मृतीनं काय केलं? संत तुकाराम महाराजाला वैकुंठाला पाठवलं. वैकुंठने म्हणजे तिथून त्याचा जीवन प्रवास संपला. तुकाराम महाराजाला संपवलं. या मनुस्मृतीनं काय केलं? या मनुस्मृतीनं शिवाजी महाराजाला संपवलं. अरे याच मनुस्मृतीनं संभाजी राजाला सुद्धा संपवलं. आणि ती मनुस्मृती बाबासाहेबांना जाळली. मनुस्मृतीला संपवता आला नाही. त्या महामानवाचं नाव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवराय यांचा सुद्धा खून झाला. आणि आता अलीकडे आमच्या विधानसभेमध्ये प्रश्न काय असतोय? कुणी म्हणते संभाजी महाराज धर्मवीर होते आणि कुणी म्हणते संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. बंधूजनो, परंतु हा विचार कोणी करत नाही की संभाजी राजाचा खून कुणी केला. कुणालाच हा प्रश्न पडत नाही. बांधवांनो, 12 मार्च 1689 ला छत्रपती संभाजी राजाचा खून झाला. आबाजी भट व रंगनाथ स्वामी यांनी हेरगिरी करून औरंगजेबाला संभाजी राजाला पकडून दिलं. मग मला सांगा, एका राजाने दुसऱ्या राज्यावर स्वारी केल्यानंतर तिथे राज्य कुणाचे यायला पाहिजे? महाराष्ट्रामध्ये राज्य औरंगजेबाचं यायला पाहिजे होतं. पेशवाई कशी आली? ब्राह्मणांनी लढाई केली नाही. ब्राह्मण राजेही नव्हते, ब्राह्मणाचं राज्यही नव्हतं. राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं. राज्य औरंगजेबाचं होतं, आदिलशहाचं होतं. मग संभाजी राजाचा खून झाल्यानंतर पेशवाई आली कशी? त्याचं कारण, संभाजी राजाला औरंगजेबाने मागून घेतलं की हा आमचा गुन्हेगार आहे, याने मनुस्मृतीचा भंग केला, कायद्याचा भंग केला, म्हणून संभाजी राजाला आमच्या ताब्यात देण्यात यावं. का? तर संभाजी राजाने एकूण 12 ग्रंथ लिहिले होते संस्कृत मध्ये. संस्कृतचे पंडित होते संभाजी राजे. छत्रपती शिवरायांनी हे स्वतः अनुभवलं होतं की मी शिकलो नाही म्हणून मला नाडवल्या गेलं. म्हणून छत्रपती शिवरायांनी संभाजी राजाला काशीला शिकायला पाठवलं आणि संस्कृत मध्ये संभाजी महाराज पंडित झाले. ह्या एका रागामुळे 12 ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिले आणि शेवटचा त्यांचा ग्रंथ बुद्धभूषण. या रागामुळे ब्राह्मण चिडले आणि त्यांनी संभाजी राजाला आपल्या ताब्यात मागलं. ताब्यात घेतल्यानंतर संभाजी राजाला नीरा नदीच्या काठावर नेलं. ज्या डोळ्यांनी पुस्तकं वाचली, संस्कृतची डोळे काढले, मनुस्मृतीनुसार शिक्षा दिली. ज्या हाताने पुस्तकाची पानं चालली त्या हात बोट छाटण्यात आले. ज्या पायाने काशीला चालत गेले ते पाय छाटण्यात आले. आणि शेवटी मुंडक, पोट, छाती सगळं वेगवेगळं केलं. हात तुकडे केले, जसे उसाचे तुकडे करावं, आणि नदीच्या काठावर फेकून दिले आणि गावात दवंडी दिली. जो कोणी संभाजी राजाच्या प्रेताला हात लावेल, त्याच्या शरीराच्या एका तुकड्याला जरी हात लावेल, त्याचं मुंडक धडापासून वेगळं करण्यात येईल. ही बातमी गणपत नावाच्या महाराला समजली. वडू बुद्रुक येथील घटना
आजही वडू बुद्रुकाची साक्ष आहे। आम्ही महाराष्ट्र दर्शनाला जातात आमचे लोक, पण वडू बुद्रुकला भेट देत नाही। तिथे महाराजचा पराक्रम आम्हाला भीमा कोरेगावच माहित आहे, वडू बुद्रुक माहित नाही। मग त्या गणपत महाराणी प्रत्येक कुणबी मराठी पाटल्याच्या घरी गेला आणि म्हणलं, बाप हो, अरे आपला राजा मरून पडला, चला त्याला आपण प्रेम आणून त्याला अग्नी देऊया। एक कुणबी मराठा पाटील समोर आला नाही, का तर मुंक छाटण्याची धावकडी दिली होती। या गणपत महाराजानं आपले इतर महार सवंगडी घेतले, संभाजी राजाचा एक एक तुकडा शरीराचा उचलून आणला आणि तो शिवला आणि संभाजी राजा तयार केला जसा होता तसा, फक्त शरीरामध्ये प्राण नव्हता। ते प्रेत शिवला म्हणून गणपत महाराजाचं नाव पडलं गणपतराव शिवले, कारण त्यांनी संभाजी राजाचे प्रेत शिवले म्हणून ते झाले गणपतराव शिवले। आणि स्वतःच्या अंगणात महारवाड्यात गणपत महाराजानं संभाजी राजाला अग्नी दिला आणि अलीकडे नारे लागतात, एक मराठा लाख मराठा। मग प्रश्न पडतो, अरे महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा हो, माझ्या खिशात नाही इतिहास। एक मराठा लाख मराठा कसा इथे उजागर होते। महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा, या महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा सोनीला ठार, या महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा सोनीला ठार। त्या संभाजी राजाने अग्नी दिला आणि महार महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा, महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा सोनीला ठार, महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा, महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा सोनीला ठार। संभाजी राजाला, शिवाजीच्या चिरंजीवाला, त्या संभाजी राजाला अग्नी देणारे या महार लोकांना संभाजी राजाला अग्नी दिला महार लोकांना। तेली माळी कुणबी ना मराठा पेटला। पाईकराव साहेब, PSI ठाणेदार साहेबांकडे 500 रुपये मिळाले, टाळ्या वाजवून स्वागत करावं। आणि मायाबाई वाडेकर
रमाई चिलेक यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये मिळाले, धन्यवाद. आणि तेही पण म्हणतायत 18 पगड जाते तेली माळी कुणबी ना मराठा पेटला संभाजी राजाच्या खुनाने. तेली कुणबी माळी ना मराठा पेटला, अपमान कुणाच्याही ना जिवारी मनोज राजा. अरे छत्रपती संभाजी राजाचा बदला त्या भीमा कोरे गावात 500 महाराणी घेतला. ब्राह्मणांनी साधला डाव ब्राह्मणांनी साधला डाव शावाचा अनुनाव. ब्राह्मणांनी साधला डाव शावाचा अनुनाव. शाने तुकडे तुकडे शिवले, जाने तुकडे तुकडे शिवले. अरे जाने तुकडे तुकडे शिवले, त्याचं गणपत महारला. महार कोणी कोणी म्हणते महार म्हणू नका हो, लय वाईट वाटतं. पण बाबासाहेब म्हणतात रे या भोंगाड्या, काय म्हणतात बाबासाहेब, मी महार जातीचा ऋणी आहे. मी महार जातीत जन्मलो याचा मला स्वाभिमान आहे. कारण महार जात ही शूर आहे, तिला शब्द पाळणारी आहे, इमानदार आहे. म्हणून मला महार जातीचा स्वाभिमान आहे. खानदानी असाल तर टाळ्या वाजवतात, मी म्हणणार नाही वाजवा. कारण ब्राह्मणाने साधला डाव शावाचा अनुनाव. ज्याने तुकडे तुकडे शिवले संभाजी राजाचे, ज्याने तुकडे तुकडे शिवले त्याचं गण. माझा धाकटा भाऊ कवी गायक धवल कांबळे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये भेट मिळाले, धन्यवाद. इसे माहीत राखले का बाबासाहेब महार जाती शूर आहे, म्हणून मी बाबासाहेबाला म्हणतोय. बाबासाहेब काय वर्णावा महिमा नामाचा, तू केलेल्या निरपेक्ष कामाचा. काय वर्णावा महिमा नामाचा, केलेल्या निरपेक्ष कामाचा. बाबा मिलावलेल्या तरालाही, मी लावलेल्या तरालाही सुगंध येतो तुझ्या घामाचा. मी लावलेल्या तरालाही सुगंध येतो तुझ्या घामाचा. अरे ज्याने तुकडे तुकडे शिवले, ज्याने तुकडे तुकडे शिवले त्याचं गणपत महाराज. कुणी पुढे ना आले रे,
कुणी पुढेला आले रामनाच्या ठाकाल शनिवारे कारण धावत दिली होती जो कोणी संभाजी राजाच्या प्रेताला हात लावून त्याचं मुंडकं छाटल्या जाईल आणि आता नारा आहे एक मराठा लाख मराठा मला कोणाला हिरवायचं नाही खिलवायचं नाही सत्य आहे ते मात्र सांगायला कोणाच्या बापाला घ्यायचं नाही एक मराठा लाख मराठा मान्य करतोय आम्ही पण त्यावेळी कुणी पुढेला आले शनिवाराच्या धाकात कुणी पुढेला आले कुणी पुढेला आले रामनाच्या ठाकात पण संभाजी राजाला दिला माझे काका आंबेडकरी चळवळीतील उत्कृष्ट लेखक कार्यकर्ता आणि कवी के पाटील कमलेश पाटील वर्धावाले यांच्याकडनं पार्टीला भरपूर असं दान मिळालं एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ का संभाजी राजाला कापण्यात आलं राज्य घेण्यासाठी नाही तर संभाजी राजाने मनुस्मृतीच्या कायद्याचं उल्लंघन केलं होतं म्हणून संभाजी राजाला कापण्यात आलं एक एक पार्ट शरीराचा वेगळा करण्यात आला राजा संभाजी संस्कृत शिकला त्याच्या पुढे भूमी संभाजी संस्कृत शिकला त्याच्या पुढे कोणी नाट शिकला काशीला पुरून राहतो काशीला पुरून राहतो संभाजी राजा खरी दुधाची बेमानी हॅलो काय खरी दुधाची बेमानी खरी दुधाची बेमानी केली टाकान खरी दुधाची बेमानी केली टाकान दुधाची बेमानी केली टाकान खरी दुधाची बेमानी ठाऊ केली टाकान पण त्या संभाजी वंदनीय आमचे धम्मगुरु आपल्या सर्वांचे धम्मगुरु भंतेजी धम्मशरण
त्यांच्याकडे 200 रुपये मिळाले. धन्यवाद. साधू 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 मनुस्मृतीला तोडून पाय अशी फळविली नवाई ब्राह्मणाच्या वर्चस्वाची त्याने पुसून काढली शाई. मी मगाशी बोललो सध्या महाराष्ट्रात वाद गाजत आहे. कुणी म्हणते धर्मविरोधी, कुणी म्हणते स्वराज्य रक्षक होते. परंतु पुस्तकामध्ये हे ज्या लोकमान्य आपले विदा सावरकर, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांना बाप म्हणतात. हरामखोरांनो, शिर्डीवाल्यानो, तुमचा बाप कसा होता आहे का रे? विदा सावरकर काय लिहितो? संभाजीराजाविषयी स्वराज्य बुडव्या. काय म्हणतो संभाजीराजाला? स्वराज्य बुडव्या, रंडीबाज, दारुड्या, बेवडा. आणि संभाजी राजा उद्या जवानी सुद्धा एक दिवस शौकानं फिरला किंवा मी राजकुमार राजाचा पुत्र याचा गर्वही त्याने केला. म्हणून म्हणतो ब्राह्मणाच्या वर्चस्वाची त्यानं पुसून काढली शाई, त्यानं पुसून काढली शाई. अरे उद्या जवानीत फिरला नाही मानसी काकू आई ताई संभाजी राजा उभ्या जवानीत फिरला नाही, उभ्या जवानीत फिरला नाही कधी शोकानं, उभ्या जवानीत फिरला नाही कधी शोकानं. त्या संभाजी राजाला अलीकडे नारे दिल्या जातात, गर्व से कहो हम हिंदू है, हिंदू है. दिल्लीहून नारा दिला जातो हिंदू खतरे में है. बाबा 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 अरे बाबा पंतप्रधान तुया, राष्ट्रपती तुया, दिल्ली सरकार तुये, महाराष्ट्रात मुख्यमंत्री तुया, तरी हिंदू खतऱ्यात नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? अरे आमचा एक मंत्री झाला तर आमच्या सगळ्या बौद्ध समाजाला अशी वाटते की आमच्या घरी दिवाळी आली. एक मंत्री भेटला की मग ते सूर्यकांत कुंभारे सारखं पाणी वाड्यावर का भेटणार? याच्या हाती बुंदीचे, पेढ्याचे, बर्फीचे टोपे मंत्रिमंडळात पंगत बसली. याच्या हाती बुंदी, लाडू, बर्फी, मलाई वाळायले म्हणजे चांगले चांगले खाते यायच्याकडे. आणि आमच्याकडे कोणतं खात? पातळवाडा, पाणीवाडा, मीठ वाडा.
तीन हाती शिल्लक झाली हा बाबा साहेबाचा समाज आनंद व्यक्त करतो तुमच्याकडे तर सारच आहे रे तरी हिंदू खतरे में शोध घेण्यासारखी गोष्ट आहे आणि मी तर म्हणेन माझ्या शिक्षित मुलांना शिकणाऱ्या मुलांना बाप हो यावर तुम्ही शोध निबंध लिहा कारण उद्याच्या येणाऱ्या पिढ्याला माहित होईल म्हणून म्हणतो ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है क्या कहते हैं ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है अगर सच में देखा जाए तो भारत का संविधान खतरे में है हकीकत में देखा जाए तो भारत का संविधान खतरे में है गर्व से कहो हम हिंदू हैं अफजल खानाचा वध केला शिवाजी महाराजांनी मग अफजल खान तर मुसलमान होता मुसलमानाचा वकील कोण पाहिजे होता मुसलमानच पाहिजे होता कृष्णा भास्कर कुलकर्णी कसा शिवाजी महाराज हिंदू होते असं तुम्ही म्हणता मग शिवाजी महाराजाचा वकील कोण पाहिजे होता मराठी बोलणारा हिंदू पाहिजे होता की नाही पण इथं उलट झालं ना अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि शिवाजीचा वकील मुसलमान आणि या कृष्णा भास्कर कुलकर्णी जेव्हा छत्रपती शिवरायाने अफजल खानाचा कोतळा काढला आणि अफजल खान धारात कीर्ती कोसळला त्यावेळी पहिल्यांदा शिवाजीवर तलवार चालवणारा कोणता नालायक ब्राह्मण असेल तर त्याचे नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी त्यांनी महाराजाला तलवार घातली अजून शिवाजी महाराजांच्या डोक्यावर कपाळावर खोंग आहे ती कृष्णा भास्कर कुलकर्णीने मारलेल्या तलवारीची आहे म्हणून म्हणतो काय मराठ्यात मुस्लिमांचा द्वेष खपवल्या जाते मराठ्यात मुसलमानाचा द्वेष खपवल्या जाते आणि अफजल खानाच्या खुनाने डोळे दिपवल्या जाते अरे शिवरायाला तलवारीने जखमी करणारा मनोज राजा कृष्णा भास्कर कुलकर्णी का लपवल्या जाते मनुस्मृतीचा करुणी रास करुणी रास मनुस्मृतीचा करुणी रास असा खळगिला मनुस्मृतीचा करुणी रास असा खळगिला इतिहास आणि कष्टाने मनोजी राजा आणि कष्टाने मनोजी राजा लावली ध्यानाची पोरालाही शिक्षा मिळाली गजनीर सोयरे पोरालाही शिक्षा मिळाली जी भोगली बापा संभाजी राजाचा खून झाला मग छत्रपती शिवाजीचं काय झालं काय झालं अरे त्यांचा सुद्धा खून झाला की हनुमान जयंतीच्या दिवशी अजून आम्हाला माहिती नाही म्हणून बाबासाहेब म्हणत होते वाचाल तर वाचा किती लोकांना माहित आहे शिवाजी महाराजाचा खून झाला म्हणून हात वर करा एवढ्या लोकांना दोन चार जण बाबा वाचाल तर वाचाल ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ते घर केव्हाही होऊ शकते भुई सपाट इथं आता पुस्तकाची दुकानं स्टॉल लागलेले आहे प्रत्येकाने जाता जाता 20 रुपयाचं पुस्तक तरी घरी न्या पोटाने भजे खाऊ नका चहा पिऊ नका परंतु ज्ञानाची सिंदुरी लेकरासाठी घेऊन जावं तुम्हाला शपथ बाबासाहेबांची
बाबासाहेबाला माणसाने घडवलं नाही, बाबासाहेबाला पुस्तकाने घडवलं. कुणी घडवलं? पुस्तकाने घडवलं. कारण जगावर आपल्या बुद्धीच्या तेजाने राज्य करणारा जगातला पहिला पुस्तक प्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकावर प्रेम करणारा पुस्तकालाच का बरे जाणतो? पुस्तकावर प्रेम करणाऱ्यानं मनुस्मृती जाणली, म्हणूनच कोणी त्याचा बालबागा करू शकलं नाही. म्हणून म्हणतोय, अरे पोराला ही शिक्षा मिळाली, शिक्षा मिळाली, पोराला ही शिक्षा मिळाली, पोराला ही शिक्षा मिळाली, पोराला ही शिक्षा मिळाली, ती भोगली बापानं, ती भोगली बापानं. त्या संभाजी राजाला अग्नी दिला रे. आदरणीय साहेबांकडे सुद्धा धम्मभेट मिळाली. नाव घेतले तर भरभकीत वाढते, नाव इथं ठेवले. आम्ही बाबासाहेबांच्या गाण्यावर 10-20-50 रुपये देतो. ही एवढी यादी घेऊन येतो, वाचत बसा. गाणं राहू द्या, त्यांचे नाव दिले की तुम्ही 50 रुपये 100 रुपये. बाबासाहेबांनी एवढं दिलं तर कुठं नाव लिहिलं का? कुठे लिहिलं ना बाबासाहेबांनी? तुमच्या कपाडावर लिहिलं, तुम्हाला जीवदान दिलं, स्वाभिमान दिला. सोन्याची किंमत होऊ शकते, हिरे मोत्याची किंमत होऊ शकते, बाबासाहेबांनी दिलेल्या स्वाभिमानाची किंमत होऊ शकते. होऊ शकते. अरे बोला की काल थोडंसं बोलता येत नव्हतं, शिवलं होतं मनुस्मृतीनं. बाबासाहेबांना टाटाटट मनुस्मृती तोडून टाकली, आज बोलायला शिकवलं. बोला, होऊ शकते का स्वाभिमानाची किंमत? बाबासाहेबांना मागली का किंमत? 10-5 रुपये देण्यापेक्षा नाव घ्यायला लावतात. मुसलमानाकडून काही शिका ना. लाखो रुपये धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर, त्यांच्या अन्नाच्या नावावर उडवतात. 1 पैशाचं नाव देत नाही. म्हणून म्हणतोय, एहसान जताने के लिए दान मत करो. नाही बाबा, मी गेलो आणि तिथं देऊन आलो. विहारात पंखा देतो, 3 पाण्याचा पंखा असेल, त्याच्या 3 पाण्यावर ना प्राध्यापक अमके अमके यांच्याकडून बौद्ध विहारास भेट. आता काय करावं? त्यांच्याकडून घे सगळं. म्हणून म्हणतो, एहसान जताने के लिए दान मत करो और बेईमान बनकर मिशन पे एहसान मत करो, मत करो. ये जिंदगी कुत्ते की तरह जीकर मनोज राजा, अबे माँ भीमाई के दूध का अपमान मत करो. श्रमजीवी कष्ट करणारी आपल्या 2 वेळच्या जेवणासाठी खपतात, त्यांना श्रीमंत होता येत नाही, परंतु जे इतरांची मुलगी मोडतात, वाम मार्गाने दौलत कमावतात. वाम मार्गाने म्हटलं म्हणजे सरळ सांगतो ना, इलेक्शन येऊ द्या, आमचा एक नेता असतो, आम्हाला माघारीच विकून टाकतो. माझ्या मागे 1000 मतदान आहे, बोल किती देतो? 1000 रुपये मतदान. 1000 मतदानाचे किती? 10 लाख. 10 लाख कमवायला तुम्हाला किती दिवस लागतात? आयुष्य निघून जाईल, कमावणं होणार नाही. हे असले बेईमानीने कमावलेले माणसं. म्हणून आमचे भीमराव जगताप काल कथेत मेरे अजीज उनके 4 मिसरे हैं. तू कहता है भीमराव का बच्चा नहीं लगता,
तू हा, काय सांगतो आम्ही? अहो, कोण तुम्ही? है, जय भीम वाले म्हणतो की नाही? हाँ, तू कहता है मगर भीमराव का बच्चा नहीं लगता। और तेरा कहना किसी को भी सच्चा नहीं लगता। अबे तू मेरे समाज के वोटों की पैरवी करता है, इसलिए तेरे मुंह से जय भीम का नारा अच्छा नहीं लगता।